नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज ही आपल्याला पुण्याची ऑर्डर भेटलेली आहे। मध्यम आकाराचं आपल्याला फुटमॅट म्हणता येईल आपल्याला, ती रांगोळी बनवायची आहे आणि त्यासाठी आपण हा बेस बनवता येईल। पहिल्यांदा राऊंड काढलेला आहे, त्यानंतर डबल राऊंड काढलेला आहे आणि साईडने आपल्याला पाकळी बनवायची आहे। तर त्यासाठी मी हा आकार काढून घेतलेला आहे। या पुठ्ठ्याचा आकार काढल्यानंतर रांगोळीला छान असा आकार येतो आणि सगळ्या पाकळ्या समप्रमाणामध्ये बांधल्या जातात। त्यामुळे शक्यतो अशी पाकळी काढूनच घ्यायची आणि समोरासमोर असे आकार घेतल्यानंतर त्या रांगोळीला एक छान डिझाईन तयार होते आणि रांगोळी पण दिसायला छान दिसते। म्हणून आपण असा आकार काढूनच घ्यायचा। प्रकारे आपण पाकळ्यांचं पूर्ण प्रकारे फूल तयार करून घेतलेलं आहे। ही शेवटची पाकळी तयार आहे आणि अशा प्रकारे फूल झालेली आहे। आता आपल्याला साईडची राऊंडमध्ये शेप तयार करायचा आहे। आता ही साईडची राऊंडची डिझाईन आपल्याला काढायची आहे। त्यासाठी आपण हा छोटासा पॅटर्न बनवून घेतलेला आहे आणि तसा बनवूनच घ्यायचा। हा छान शेप तयार झालेला आहे आपला आणि आपण आता हे परत डिझाईन टाकणार आहोत प्रत्येक पाकळीच्या भोवती। लास्ट टाकून झालेले आपलं ही रांगोळी आपली तयार झालेली आहे। त्यासाठी आता आपण उलनचे दोरे कसे लावायचे, त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं हे पहिल्यांदा बघणार आहे आणि त्यानंतर आपण हे ग्लूनी चिकटवणार आहे आणि नंतर फायनली रांगोळी तयार होणार आहे आपली। आता स्वस्तिक काढणार आहे, स्वस्तिक काढून झालेले आहे। आता आपण उलन चिकटवायला घेणार आहे इथे। दरवाजाच्या म्हणजे घरामध्ये दरवाजाच्या आत पण टाकू शकतो आपण। कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यासाठी आपण पटकन रांगोळी काढू शकत नाही किंवा आपल्याकडे त्याच्यासाठी एवढा वेळ पण नसतो, त्यासाठी आपण हे पटकन याचं फोल्डिंग पण होतं, फोल्ड करून आपण ठेवू शकतो साईडला। पाहुणे वगैरे कोणी आल्यानंतर किंवा आपण डेली यूजसाठी सुद्धा वापरू शकतो आणि ते वॉशेबल। ग्लू प्रॉपर टाकायचं आहे आणि आपण याच्यावरती जे आखडून घेतलेलं आहे, जी बॉर्डर मारून घेतलेली आहे त्याच्यावरतीच आपण हे चिपकवणार आहे। चिपकवताना व्यवस्थित काळजी घ्यायची, कारण ते गरम असतं, चटके बसतात आणि ग्लू थोडा थोडा टाकायचा आहे, तो सुकून गेल्यानंतर चिपकत नसतं। तर ते उठून दिसत मॅटमध्ये छान असा लूक येईल त्याचा, त्यासाठी आपण ही डबल बॉर्डर टाकणार करू शकतो। आपण याचा उपयोग टेबलवर वगैरे पण टाकू शकतो, तेही छान दिसतं। देवापुढेही टाकू शकतो। डायनिंग टेबलवर पण टाकू शकतो आपण, ही त्याच्यावरही छान दिसेल। अशा प्रकारे आता आपलं स्वस्तिक छान प्रकारे बनवून झालेलं आहे। असं चिपकून द्यायचं आहे वरतून जरा असं प्रेस करून। आता आपण ही डार्क ग्रीननी बॉर्डर करणार आहे, प्रॉपर व्यवस्थित चिपकायचं आहे। येलो कलर लावलेला आहे आपण आणि स्वस्तिकला छान लुक आलेला आहे। त्यानंतर मध्ये जो स्पेस आहे त्यासाठी आपण हा पोपटी कलर इथे टाकणार आहे। छान प्रकारे आपण बॉर्डर करतोय, हात पण भासतोय मध्ये मध्ये, तरीही आपण काम चालूच ठेवलेले आहे। आता हा राऊंड आपण कंप्लीट करणार आहे, त्यासाठी हा अबोली कलर टाकलेला आहे। हा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे, त्यासाठी आपण हा अबोली कलर टाकणार आहे। याचे 2 राऊंड आपण घेणार आहे, ते जरा ओढून दिसत। आता आपण रेड बॉर्डर पण करून घेतलेली आहे, त्याची पण छान लुक आलेला आहे। आणि आता आपण ही ग्रीन बॉर्डर करणार आहे आणि नंतर पाकळ्यांना सुरुवात करणार। आता आपण पाकळीचा आकार घेणार आहे आणि पहिले आपण सगळेच बॉर्डर करून घेऊ आणि
मगमध्ये भरणार आहे. आता आपण पाकळ्यांचा शेप घेतलेला आहे. त्यासाठी आपण कलर कॉम्बिनेशन पण लावलेलं आहे. पहिला रेड घेतला आहे, नंतर थोडासा ऑरेंज घेतला आहे, मग हां आपण येलो घेतलेला आहे. त्याच्या सगळ्यांच्या 2 लाईन बनवल्या आहे. त्याची बॉर्डर होऊन आपण पाकळ्यांमध्ये कलर भरला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रेड घेतलेलं आहे, कॉम्बिनेशन टाकून रेड, नंतर ऑरेंज आहे, नंतर येलो आहे, आणि आता हा व्हाईट आपण पूर्ण भरणार आहे. त्याने पाकळीला छान लुक येईल. आता अशा प्रकारे आपण एक एक करून पाकळ्या ह्या सगळ्या अशा कलरनेच भरणार आहे. त्यामुळे त्यांना छान लुक येईल. एक पाकळी तयार झालेली, आपण सगळ्याच पाकळ्या अशा भरणार आहे. त्याच्यामुळे आपली रांगोळी अधिक आकर्षित बनणार आहे. आता शेवटची पाकळी स्टिच चालू आहे आपलं. अशा प्रकारे छान लुक आलेला आहे आपल्या रांगोळीला. वेळही तेवढाच लागलेला आहे. बोला. ही रांगोळी खूपच छान दिसणार आहे. कुठेही टाकली तरी छानच वाटणार आहे ती. कॉम्बिनेशन रांगोळीचं खूपच छान झालेलं आहे. बोला. एकदम शेवटची स्टेप आहे पाकळ्यांमधली, आणि ती पण आपण पूर्णच करतोय. अशा प्रकारे आपण आता सगळ्याच पाकळ्या पूर्ण केलेल्याच आहे, आणि हा शेवटचा एक लेअर राहिलेला आहे, आणि आपण पाकळ्या कंप्लीट केल्यात. किती छान दिसतंय. वेळही तेवढाच लागलेला आहे, छान दिसत असेल तरी. रांगोळीला लुक येण्यासाठी आपण आकर्षक कलर घेतलेले आहे. ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन आपण इथं देणार आहे. तर असं आपण छान आणि सोबर रांगोळी तयार केलेली आहे. अशा पद्धतीने लावतो आपण. इथे वरती आपण रेड कलर टाकणार आहे. मी जरा असं सेट मारून घेतलेलं आहे इथं. आपण इथे रेडची थोडीशी मध्ये डिझाईन टाकणार आहे. त्यामुळे इथे आपण रेडची डबल लाईन देणार आहे. त्यामुळे याला अधिक छान वाटेल. ही पाकळी अशी तयार झालेली आहे, आणि आपल्याला सर्व प्रकारच्या पाकळ्या अशाच बनवायच्या आहेत. आता शेवटची राऊंड राहिलेला आहे आपला हा, त्यात होतच आला आहे. म्हणजे आता लास्ट ग्रीन कलर टाकला म्हणजे रांगोळी आपली पूर्ण होतच आलेली आहे. आणि मला फायनली लुक खूपच छान आवडलेला आहे, आणि मला खूप आनंद होत आहे. एवढी छान रांगोळी बनलेली आहे. कस्टमर पण आमचं खूप खुश होणार आहे एवढी छान रांगोळी बघून. स्पेस म्हणजे मोकळी सोडावंच लागत नाही, त्यामुळे खूपच उशीर लागतो रांगोळी बनवायला. एक्साइटेडमेंटमध्ये आपले हे डॉट राहिलेच होते काढायचे, तेही आपण आता फायनल करणार आहे. त्यामुळे अजूनच छान लुक येणार आहे रांगोळीला. हे थोडंसं स्टिकचं आलेलं हे काढून घ्यायचं आहे, आणि अशा तऱ्हेने छान रांगोळी तयार झालेली आहे आपली. प्रकारे आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर
त्यावर नक्कीच तुम्ही कमेंट करा, शेअर करा.